नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जन्म सोलापूरसाठी. आपण घेत आहोत सोलापूरचा नटरंग विकास. आणि ह्या नटरंग विकास कार्यक्रमामध्ये काय झालंय, आपल्या सोलापूर शहरामधून 2 उड्डाणपूल गेले होते, जाणार आहेत. त्याचा विकास काय झाला, कुठपर्यंत आलाय, काय काम करायला लागलेत, आणि आपण थेट जनतेबरोबर संवाद साधणार आहे. आपल्या सोलापूरचे लोक मारायला लागले, आपल्या सोलापूरची जनता मारायला लागली. त्यामुळे आपण ह्या उड्डाणपुलाचं काय स्थिती आहे कामाची, ही पूर्ण प्रशासनाला बी विचारणार आहे बरं का. हे जे भूसंपादन झालं होतं, भूसंपादन झाल्यावर कुठपर्यंत काम पुढे गेलं, परत काय एका आमदारांनी ह्याचं टेंडर निघालं होतं असं बी बातम्या छापून घेतल्या. अनेक इथून आपण ज्या ठिकाणी उभारलेला आहोत, या उभारलेल्या ठिकाणपासून ते विजापूर रोडकड हे जाणारा रस्ता आहे. जागृत तिकडे दाखवा. जे आपले संभाजी महाराज आहेत, तिथून ते विजापूर नाक्याला हे उड्डाणपूल जाणार आहे. आणि पाठीमागं दाखवा जागृत. हे जे रस्ता जाणार आहे ते बोरामणी नाका, हैदराबाद रोड इकडे जाणारा रस्ता आहे. आपण थेट बोरामणी नाक्यापाशी बी जाणार आहोत जागृत, जिथं आपल्या सोलापूरचे लोक जास्तीत जास्त मरण पावले. विजयकुमार देशमुख हे या टायमाला ते पालकमंत्री होते. त्या टायमाला बोरामणी नाक्यापासून जे जाणारा रस्ता आहे जड वाहतूक, ती त्यांनी बंद केली होती आणि त्याला एक टायमिंग दिला होता. आता ठीक आहे, आपल्या मुलांना शाळेला सुट्ट्या आहेत वगैरे वगैरे. ज्या टायमाला शाळा चालू होती त्या टायमाला तिकडल्या रस्त्यावर रहदारी जास्त होती. आपण पूर्ण तिथल्या जिथनं उड्डाणपूल जाणार आहे, जिथं जिथं जाणार आहे त्या चौकात जाऊन विचारणार आहे, त्या चौकाची स्थिती काय आहे आणि तिथलं ट्रॉफिक काय आहे. आणि जे बाहेरून गाड्या येणार आहेत ते थेट जायला पाहिजे या शहरामधून आणि उड्डाणपूल व्हायला पाहिजे, ही आपली धारणा आहे, आपल्या सोलापूरकरांची धारणा आहे. कित्येक दिवस झालं लोक म्हणले की साहेब तुम्ही सगळं दाखवता की शहरात किती ट्रॉफिक आहे, आणि ते 2 उड्डाणपुलाचं काय झालं आतापर्यंत आम्हाला कळालं नाही, आणि आम्हाला ते जरा सांगा नेमकं काय आहे. तर आपण दैनिक जनमतच्या माध्यमातून आपण थेट जनतेपर्यंत जाणार आहे आणि त्या जनतेचं म्हणणं घेणार आहे की विकास 2 उड्डाणपुलाचा काय झालाय, कशासाठी थांबलाय, ह्याच्यात काय राजकारण आहे, हे आपण सगळंच जनतेकडनं जाणून घेणार आहे. आणि जनतेला काय पाहिजे, प्रशासन कुठपर्यंत आलेलं आहे, हे सगळीच माहिती आपल्या सोलापूरकरांना आपण दाखवणार आहोत. जागृत या, चला. चौकात आलो आणि बघा ट्रॉफिक. हे सगळे गाड्या सिटीमध्ये येणार आहेत आणि आपल्या सिटीमध्ये किती गर्दी होती आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे बरं का. बघा किती गाड्या यायला लागलेत. आपण अवघे 5 मिनिटं थांबून तुम्हाला दाखवणार आहे आपल्या सोलापूरकरांना की सिटीमध्ये गाड्या येणाऱ्याची संख्या किती आहे आणि आपल्या शिवाजी महाराज चौकामध्ये किती ट्रॉफिक असतंय, आणि पाक ते रंगभवन पर्यंत ट्रॉफिक असतंय. मागं बघायला लागलो आपण, गाड्या भरपूर येतात आणि ह्याला दुसरा मार्ग नाही आहे. हे संभाजी महाराज पुतळा, शिवाजी महाराजांचं पुतळा, परत रेल्वे स्टेशन आणि इकडून 7 रस्ता, ह्या मार्गाला हे गाड्या जातात. हे सिटी मधून रेल्वे स्टेशनच्या मार्गाने बी हे गाड्या जातात. माझ्या मागं बघायला लागला तुम्ही, हे सगळे सिटी मध्ये जाणाऱ्या गाड्या आहेत. आणि ज्याला उड्डाणपूल, आपल्या सोलापूरला उड्डाणपूल पाहिजे आणि त्याच्यामुळं घातपात होणार नाही. आपण थेट इथल्या लोकांसंगत आपण संवाद साधणार आहे आणि त्यांना विचारणार आहे की इथं दिवसभरात किती गाड्या येतात, दिवसभरात इकडे किती गाड्या येतात. हजारो ये जा करतात. उड्डाणपूल व्हावं असं तुम्हाला वाटतंय का? 100% सोलापूरला उड्डाणपूल पाहिजे. उड्डाणपूलची सुविधा व्हायलाच पाहिजे अशी आमची मागणी आहे.
आपल्या सिटी मधून कमीत कमी इथून किती आतापर्यंत तुम्ही इथं राहता, किती गाड्या जातात? भरपूर चिकार गाड्या जाते, हिशोब नाही. साधारणपणे 50-60 हजारच्या वर गाड्या जातात. लक्षात असू दे, यांच्या नजरेमध्ये 4 व्हीलर 50-60 हजार गाड्या आपल्या सिटी मधून जातात. ह्याच्याही पेक्षा जास्त जातात. जास्तीत जास्त सांगितलं काय व्हायला पाहिजे याच्यात? उड्डाण पूल व्हायलाच पाहिजे. सोलापुरामध्ये त्याची आवश्यकता आहेच. उड्डाण पूल व्हायला पाहिजे. उड्डाण पूल व्हायलाच पाहिजे. या चौकातली वाहतूक सगळी इकडे आहे. हा. पूर्ण अनेक चौकात ट्रॅफिक भरपूर जाम होती. धन्यवाद. उडान पूल व्हायला पाहिजे हे सगळे लोक म्हणतात. जागृत दाखवा अजून. आणि हा ते बी गेला, त्यांचं बी म्हणणं ऐकू पण या जागृत. मला सांगा, 20 वर्षापूर्वी इथे आलो मी. 20 वर्षापासून ऐकतोय इथे एसटी स्टँड येणार आणि उड्डाण पूल होणार आहे. हे लक्षात असू दे, 20 वर्षापासून हे ऐकतात की उडान पूल होणार आणि एसटी स्टँड येणार. ना एसटी स्टँड आलं ना उड्डाण पूल आला. ऍक्च्युली उड्डाण पुलाची एवढी गरज आहे. मागं दाखवा, मागं दाखवा किती गाड्या दाखवा पटकन. बघा ते, बघा दाखवा. 12 तासातून किमान 10 तास इथं जाम असतंय. 12 तासातून 10 तास जाम असतंय. इथं उड्डाण पुलाची नितांत गरज आहे. ज्या लोकांना सिटीत जायचं नाही, लांब जायचंय, ते वरून जातील आणि ज्या लोकांना सिटीत जायचंय ते खालच्या रोडने जातील. खूप चांगला प्लॅन आहे, पण तो अंमलात येत नाहीये. काय आमदार होते, त्यांनी टेंडर काढलेत आणि काम चालू होणार आहे असं म्हणले होते. एवढे दिवस आश्वासनं वाटायची, पण आता थोडं देवेंद्र कोठेंमुळे काम व्हायलंय असं थोडं वाटतंय. एखाद्याला व्हायची शक्यता आहे असं वाटतंय सध्या ह्या 6 महिन्यामध्ये. हा, त्यांनी काम करणारी व्यक्ती आहे असं दिसतंय. आतापर्यंत जे काय त्यांचं काम आहे, थोडं वाटतंय असं होईल अशी आशा. बघू आता, याच्या अगोदर पण असं वाटायचं, पण ह्या वेळेला थोडी जास्त शक्यता वाटते. लक्षात असू दे सोलापूरकर, हे सगळे लोक देवेंद्र कोटेवर विश्वास ठेवायला लागलेत. आणि दादाला बी विनंती आहे, दादा तुम्ही पार्लमेंट मध्ये असेल किंवा आपले खासदार असतील, आपल्या इकडे 2 खासदार आहेत, हे सगळे पाठपुरावा करायला पाहिजे. आणि आपल्या सोलापूरमध्ये जे मरा लागलेत आता पटापटा, त्यांना वाचवायला पाहिजे. हे तुमचं अधिकार आहे, हे तुमचं काम आहे, हे सगळी जनता म्हणते. बरोबर? अगदी बरोबर सर, अगदी बरोबर, अगदी बरोबर. तुमचं म्हणणं काय आहे दादा? साहजिकच जी कोंडी होत आहे आता सध्या आणि ऍक्सिडेंटचं जे प्रमाण वाढलेलं आहे ते थोडंफार कमी व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी एकच पर्याय आहे की उड्डाण पूल लवकरात लवकर व्हायला पाहिजे. आणि वाहतुकीची जी कोंडी होते ती नियमित सुरळीत पार पडावी, यासाठी त्याची गरज आहे. धन्यवाद. खूप काही चांगली माहिती दिली आहे. वाहतुकीची कोंडी होते, तुम्ही दाखवा जागृत तिकडं. अजून बघा, आपण दाखवा लागलो. इथं हे सिटी मधून येणारा रस्ता आहे. मला सांगा, उडान पूल आपल्या शहराला व्हायला पाहिजे का नाही? उड्डाण पूल होणं गरजेचं आहे, पण इथची राजकीय मानसिकता इथल्या जनतेची परीक्षा पाहते. या सोलापूर शहराला विकासाचे अनेक मार्ग असताना इथली राजकीय पुढारी जे आहेत, हे केवळ इथल्या जनतेची दिशाभूल करतात. आणि सातत्याने होणारे अपघात हे या उड्डाणपुलाच्या निमित्तानं फार मोठं आश्वासन या सोलापूर जिल्ह्याला, शहराला आहे. पण याच्याबद्दल कुठल्याही राजकीय पुढाऱ्याला याच्याबद्दल गांभीर्य नाही. कुणाचा जीव गेला काय, कुणाचा जीव राहिला काय, आम्हाला मतदान मिळालं, आम्ही निवडून आलो, आम्ही भ्रष्टाचार करायला मोकळे झालो, अशा पद्धतीची इथली राजकीय व्यवस्था आणि इथली राजकीय पुढारी वावरत आहेत. त्यामुळे उड्डाणपुलाचं यांना देणं घेणं नाही आहे. मरणारे मरायला लागलेत, मरणारे मरायलेत, लुटणारे लुटायलेत. सगळे जे काय चाललं जी बेकायदेशीर चालूच आहे, ह्याच्यावर कुणाचं देणं घेणं ह्यांना काय, आपल्या गबरगंड व्हायला लागलेत. पण सर्वसामान्य माणूस आहे, जो करून खाणार आहे, ज्याला दैनंदिन पोट भरायची भ्रांत आहे, अशा लोकांना देखील इथं रस्त्यावर चालणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे. लक्षात असू दे, रस्त्यावर चालणं मुश्किल झालेलं आहे असं हे म्हणलेत. या जागृत, अजून आपण थेट जनतेसंगत संवाद साधणार आहे आणि सगळ्याला विचारणार आहे की आपल्या सोलापूर शहरामध्ये उडान पूल व्हायला पाहिजे का नाही. या जागृत, मला सांगा, तुम्ही कुठले आहेत? मोहोळचे. आपल्या सोलापूर शहरामध्ये उडान पूल व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय का? वाटतंय की, वाटतंय की उडान पूल झाल्यावर काय होणार आहे? ट्रॉफिक कमी होईल.
माणूस लवकर जाईल. टू व्हीलर हे जिकडे लांब जायचं आहे त्याला ते डायरेक्ट जाऊ शकतो ना. धन्यवाद, खूप काही चांगली माहिती दिली आहे. आपण थेट दाखवायच्या आहोत. हे पूर्ण ट्रॉफिक आहे, हे आपल्या सिटीमध्ये येत आहे आणि आपण थेट तुम्ही ट्रॉफिक दाखवा. सगळे किती गाड्या आहेत, ते जड वाहतूक, आपले लेकरं, आपले आया बहिणी, आपले भाऊ भावंड ह्या रस्त्यावरनं जात असतात आणि जीव मुठीत घेऊन जायची वेळ येते. आपण सिटी मधनं जातो तर मी जीव मुठीत घेऊन जातो. तिकडे ट्रॉफिक जास्त आहे, इथं अपघात भांडणं होतात जास्त. ह्या ज्या रस्त्याला आहे ऑक्सिजन जास्त होत नाही, पण ज्या ठिकाणी होत आहे, जिथून हैदराबाद नाक्यापासून जे खाली बोरामणी नाक्याला जो रस्ता येणार आहे त्या रस्त्यावर आतापर्यंत मी 50 बातम्या लावलेल्या आहेत मैताचे. अजून आपण आता जाणार आहोत तिथं, काय त्या लोकांचं म्हणणं काय आहे ते सगळंच घेणार आहोत. मी राहुल रणदिवे, जागृत रणदिवे, सोलापूर न्यूज.